दिवसाची सुरुवात आहे शुभरवर. बऱ्याच वेळेस आपण काम करत असताना काहीतरी चुका होतात. विशेषतः कधी-कधी आपण पैशाचा व्यवहार करत असताना, अकाउंट्स करत असताना, अकाउंट्स जो आहे तो टॅली होत नाही आपला आणि आपण परत ते सगळं लिहायला घेतो, एक एक बिल तपासतो आणि मग आपल्या लक्षात येतं की एखादं बिल राहून गेलेलं आहे. परंतु आपल्याला त्याच्यासाठी परत सर्व कामं करावी लागतात. बघा, एखादं बांधकाम आपण करत असतो आणि त्या बांधकामामध्ये थोडी जरी चूक झाली मापामध्ये वगैरे तर झालेलं बांधकाम आपल्याला तोडावं लागतं, ते परत बांधावं लागतं आणि आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते. मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात. अशी वेळ येते की चुकीच्या गोष्टींमुळे आपल्याला आपलं जीवन परत बांधावं लागतं. जे काही निर्णय आपण पूर्वी घेतलेले असतात ते कदाचित चुकीचे ठरतात. आपल्याला फिरून एक वार आपल्या जीवनाची बांधणी करावी लागते. देवाच्या बऱ्याच वेळेस आपण आज्ञा पाळल्या नाही, तर त्या मार्गाने आपण चाललो नाही, तर आपल्याला हे जीवन परत एकदा पारखून घ्यावं लागतं, बदलून घ्यावं लागतं. बघा, अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की अनुवादाचं पुस्तक ह्याचा 5वा अध्याय बघा, डिटरनॉमी चॅप्टर 5. ह्यामध्ये मोशेनी लोकांना 10 आज्ञा दिल्या, परंतु त्याचबरोबर त्यांनी 32 आणि 33 वचनामध्ये बघा, वर्स 32 and 33, ह्यामध्ये मोशे म्हणतो की देवाच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा, काळजीपूर्वक पाळा आणि देवाने जो मार्ग दिलेला आहे त्याच मार्गाने चाला. आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो ज्यावेळेस आम्ही देवाला शरण जातो. तो आम्हाला मार्ग दाखवतो. देवाच्या संगतीने आम्ही चालायला पाहिजे. आज आणि उद्या आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. देवाने आपल्याला नवीन वर्ष दिलेलं आहे. या गेल्या वर्षामध्ये जर काही चुकीचे निर्णय आपण घेतले असतील, आपण चुकीच्या मार्गाने गेलेलो असेल, तर देवाचा मार्ग जर स्वीकारला नसेल, तर बघा, देवाने अजून एक वर्ष आपल्याला दिलेलं आहे, अजून एक संधी आपल्याला देवाने दिलेली आहे. असे माना की आपल्याला अजून एक देवाने संधी दिलेली आहे. परत आपल्या जीवनाचा मार्ग नीट करा. जेव्हा आपण देवाबरोबर चालतो त्यावेळेस त्याचे मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला लाभते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय 12वा वचन, फिलिपियन्स चॅप्टर 2 and verse 12. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञा पालन करीत आहात ते तुम्ही मी जवळ असताना केवळ नव्हे, तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.